एक मोठी बातमी। ठाण्यातील अनधिकृत बांधकामावरून परांजपे आणि आव्हाड यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। शरद पवार गटाचं कळव्यातील कार्यालय अनधिकृत आहे, त्याचे फोटोही दिलेत। त्या बांधकामावरती कारवाई करण्याची मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे। तर हिम्मत असेल तर सर्व अनधिकृत कार्यालय पाडावी असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी परांजपे यांना दिलंय। जे दुसऱ्यांकडे बोट दाखवत असतात ना की कळव्या मुंब्रामध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे, ज्यांचं स्वतःचं कार्यालय अनधिकृत आहे, तो फोटो आपण ट्विट करावा। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर खोटे नाटे आरोप करणं म्हणजे स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून, ही त्यांची प्रवृत्ती आहे। सगळे अनधिकृत कार्यालय पाडा, हिंमत असेल तर त्यांनी करावा अर्ज, सगळी अनधिकृत बांधकाम पाडून टाकावं। त्यांच्यात जो जोर असेल ना तर त्यांनी करावं ना अर्ज। मुंब्र्याला आत्ता नवीन एक बिल्डिंग तयार झाली, मी सांगतो त्यांना, नाक्यावरती एक बिल्डिंग तयार होते एका पक्षाची, हिंमत असेल तर करावं, त्यांच्याकडनं पैसे घेऊन येतात जाऊन।